GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर मध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। ढोरकीन येथील आठवडी बाजारात पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झालाय। त्यामुळे व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। आपला चॅनल आला की आपला सिल्लोड एक्सप्रेस न्यूज में आपका स्वागत है। आज की मुख्य खबरों पर नजर डालते हैं। आडुळबू येथे ग्रामपंचायतीतील कथित विकास कामांच्या घोटाळ्याविरोधात आमरण उपोषण। बीडीओ अधिकाऱ्यांची भेट, मात्र सचिन चव्हाण उपोषणावर ठाम। आडूळ बुद्रुक इथं ग्रामपंचायतीतील कथित विकास कामांच्या घोटाळ्याविरोधात आमरण उपोषण। बीडीओ अधिकाऱ्यांची भेट, मात्र सचिन चव्हाण उपोषणावर ठाम। तालुका प्रतिनिधी इक्बाल शेख। पैठण तालुक्यातील आडूळ बुद्रुक इथं ग्रामपंचायतीतील कथित विकास कामांमधील गैरव्यवहार आणि सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराच्या आरोपांविरोधात नागरिक सचिन चव्हाण यांचं आमरण उपोषण सुरू आहे। दरम्यान उपोषणस्थळी पंचायत समितीच्या बीडीओ श्रीमती गायकवाड यांनी विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य रुपाली अभिजित तवार आणि पंचायत समिती सदस्य कासाबाई कोल्हे यांच्यासह भेट दिली। यावेळी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यात येईल असं सांगत उपोषण सोडण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली। मात्र चौकशी करून संबंधित अधिकारी दोषी आहेत किंवा निर्दोष आहेत याचा अहवाल घेऊनच आपण उपोषण सोडणार अशी भूमिका उपोषणकर्ते सचिन चव्हाण यांनी घेतली आहे। तसेच जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः उपोषण स्थळी येऊन लेखी आश्वासन दिल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नाही असा ठाम पवित्रा सचिन चव्हाण यांनी दिला आहे। त्यानंतर बीडीओ मॅडम आणि त्यांच्यासोबत आलेले अधिकारी व लोकप्रतिनिधी उपोषण स्थळावरून परत गेले। दरम्यान उपोषण मागे घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होऊ शकतात अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे उपोषण स्थळी उपस्थित नागरिकांनी सचिन चव्हाण यांच्या आंदोलनाला आणखी मोठ्या संख्येने पाठिंबा द्यावा असं आवाहन करण्यात आलंय। आता प्रशासन या कथित गैरव्यवहाराच्या आरोपाची चौकशी करते आणि सचिन चव्हाण आपले उपोषण मागे घेतात का याकडे आडूळ ग्रामस्थांचं लक्ष लागून आहे। GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर आमचं न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। 15 निधी जो ग्रामपंचायतला भेटत असतो आणि आपला आडूळ गाव बाजारपेठ असल्यामुळे ज्या सुखसुविधा पाहिजे तर ते नाही। आता वैयक्तिक जर विचार केलं तर 15 जो खर्च येत असतो तो 3-3 महिन्याला आपण वाटप करत असतो। आता त्यामध्ये काय झालं, 15% हा दलितांना द्यावा लागेल, त्याचबरोबर 2% हा डोंगरी वस्ती त्याच्यात आमचे तांडे मोडतात यांना द्यावं लागेल। बाकीचे तुम्हाला वेगवेगळ्या फंडानुसार ते टक्केवारीनुसार तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पाणीला द्यावं लागेल, शाळेला द्यावं लागेल, ग्रामस्थांना द्यावं लागेल। तर हे कुठंतरी यांचं गावगाडा चालवण्याची पद्धती चुकीची वाटते। त्याच्यामुळे मी हा उपोषणाचा निर्णय घेतला। नेमकं कोणत्या कामात म्हणजे असं निधी आला आणि तो निधी न खर्चताच त्यांनी पैसे विड्रॉल केले, असा काही प्रकार आहे का? आहे ना, कलम 467, 68 आणि 471 नुसार नियमाचं उल्लंघन केलं। शौचालय लेडीजसाठी स्वतंत्र शौचालय आडूळ गावात नाही आहे, त्यांनी दाखवलं, त्याचा बिल त्यांनी काढलं। त्याचबरोबर त्यांनी बाजारपट्टीला आम्ही सार्वजनिक शौचालयासाठी देखभालसाठी त्यांनी 1 लाख रुपये काढले। आता बाजार गावात सगळे गावकरी यांना विचारा, एकही स्वच्छतागृह नाही आहे किंवा बाथरूम नाही आहे, त्याचा बिल तो काढू शकतो। तुम्ही झडपी शाळेसाठी देखरेखसाठी जरी 3,51,000 रुपये काढू शकता, तर तुम्ही अजून येणाऱ्या निधीत तुम्ही काय नाही भ्रष्टाचार करू शकता ते सांगा ना मला। हा जो निधी काढला गेला याच्यात सर्व म्हणजे 15 ते 16 मेंबर आहेत, सरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत, ज्यांच्या सह्याशिवाय आणि त्यांच्या याच्याशिवाय हे निघणं शक्य आहे का? ठीक आहे, तेच म्हणलं ना मी, जेव्हा तुम्ही ह्या नियमाचं उल्लंघन करता, चुकीच्या मार्गाने सही घेणे, म्हणजे तुम्हाला जर समजा मासिक मीटिंग आहे, जर तुम्ही पत्र दिला म्हणून तुम्ही सही घेतला त्याच्याबद्दल, ती सही अपलोड तुम्ही जर ग्रामसभा आमची झाली म्हणून केला तर त्या 15 सदस्यांना काय माहिती आहे की तुम्ही जो कारभार चालवताय, रजिस्टर तो चालवताय, हे नेमकं तुम्ही ह्याच्यासाठी घेतलं की त्याच्यासाठी घेतलं हे माहिती नाही ना। तुम्हाला नेमकं हे म्हणायचं आहे का सरपंच आणि फक्त ग्रामसेवक यांनी काय की सरपंच आणि ग्रामसेवक व्यतिरिक्त याच्या निधीमध्ये तिसरा व्यक्ती घेत नसतो। हा जनतेतील सरपंच आहे म्हणून तो त्याचा परिपूर्ण फायदा घेऊन घेतला। पण माझं म्हणणं आहे की तुम्हाला गावगाडा चालवण्याची पद्धत जरी तुमच्याकडं असेल
तर त्या पद्धतीने तुम्ही चालवायला पाहिजे होतं. तुम्ही तसं चालवलं नाही. तुम्ही याच्या अगोदर व्हिडिओ यांच्याकडे पण निवेदन दिलं? नाही, प्रत्येकाकडे निवेदन दिलं मी आणि तेव्हा त्यांच्याकडून मला कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही. बीडोला 2 वेळेस दिलं, सीओला 2 वेळेस दिलं, जिल्हा अधिकाऱ्याला दिलं, काही चौकशी वगैरे झाली का त्याची? नाही झाली. त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी आडूळच गाव आहे का, की बाकीचे गाव नाही का, तालुक्यात एकच आडूळ आहे का ग्रामपंचायत. गावातलं गेल्या 30 वर्षाचं गंभीर प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न, यावर तुमचं काय मत आहे? तेच म्हणतो ना मी, जर तुम्ही 2022 पासून तर 24 पर्यंत म्हणजे 2 बिलामध्ये जर जवळपास तुम्ही 30 लाख रुपये खर्च केला पाण्यासाठी आणि त्या 30 लाख खर्चामध्ये जर पाण्याचा प्रश्न तुमच्याकडून सुटत नसेल तर मग तुम्हाला तो निधी कशाला पाहिजे. तुम्ही एक पाईपलाईन जर एक पाईप टाकायचा असेल तर तुम्ही तिथे 1 लाख रुपये बिल काढतात. मग हे जे तुम्हाला विचारणारा कोण नाही म्हणून तुम्ही असं करताय. ग्रामपंचायतचं म्हणणं असेल जल जीवनमध्ये पाईपलाईन झालेली आहे, घरोघर नळ आहे, हां, असं ग्रामपंचायत नाही, या ते- मताचे तुम्ही सहमत आहात? सहमत आहोत. जलजीवनमध्ये झालेली. आता जलजीवनमध्ये झालेले मग तुमचं वैयक्तिक काय येतं त्याच्यात? तुम्ही वैयक्तिक बिल कशाला काढतायत? आम्ही इथं दुरुस्ती केली, त्याची दुरुस्ती केली, आम्ही इथं पाईपलाईन खांदली, आम्ही इथून पाणी आणलं, आम्ही तिथून पाणी आणलं. तुम्ही जर 25 पर्यंत जर तुम्ही 60 लाख रुपये पाण्यासाठी देत असाल 26 पर्यंत, तर तुम्ही हे कोणतं कायद्याने चालतंय? पूर्ण चालू होतं पाण्याचं, एवढं पूर्ण गावाला पाणीच नाही आहे. 2 महिन्यापासून नाही. 60 लाखापर्यंत तुम्ही खर्च काढले 26 पर्यंत, पण त्या 60 लाखापर्यंत तुम्ही नेमकं कसं काढलेत आणि मग प्रश्न का लांबला नाही लोकांचा, का नाही केला? कारण की त्याच्यात तुमचं हेच येत नाही. याच्यात 4 तांडे पण येतात. आता 4 तांड्यात जर विचार केला, स्वतः माझा तांडा आहे, जांभोळी तांडा, इथं एकही मूलभूत सुविधा नाही आहे. मग आम्ही काय करायचं तुम्ही सांगा ना. जर तुम्ही एक आणि 2 वार्डला विकास केला म्हणजे सगळ्या गावात विकास झाला का? ते पण बिचाऱ्या त्या लोकांनी त्यांनी MRGS मध्ये आमदार निधीमधून त्यांनी काम करून गावाचा विकास केला. ह्यांनी आमदार निधीचा फंड, पंचायत समितीचा फंड जर ते याच्यात 15 आयुक्तमध्ये लावू शकतात तर हे काही करू शकतात ना. आणि माझ्याकडे रिपोर्ट आहे त्याची. तुम्ही पंचायत समितीचं बिल तुमच्या 15 आयुक्तमध्ये तुम्ही अपलोड केला म्हणून. अपेक्षा काय आहे शासनाकडून? शासनाकडून एकच अपेक्षा आहे, ते जे तुम्ही सुकायदेशीर जे तुम्ही पैसे काढले ते आपले पैसे तुम्ही ठराविक ते याच्यामध्ये टाकून देणे आणि ज्याच्यावर जो कायदा बसत असेल त्याच्यावर यांनी प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी. तुम्ही आता जे शांततेचा उपोषणाचा मार्ग जातो, तर असं म्हणायला काही अगदी दृष्टीची काही याच्यात प्रेरणा आहे का? म्हणजे उपोषण केलं त्यांचं 100% सक्सेसफुल घेतलं आल्यानंतर त्यांनी ते माघारी घेतली, असं काही तुमचं पुढं हे आहे का? यांची तुमच्या सोबत दिसत आहेत म्हणजे गावातले बरेचसे तरुण आहेत जे तुमच्या सोबत राहतात. तुम्ही म्हणजे कोणत्याही समस्या गावात तुम्ही सोशल मीडियावर एवढं ॲक्टिव्ह राहून गावातील जे समस्या आहे ते जनतेसमोर मांडल्या, त्यावर काही प्रमाणात काही सुटले बी, म्हणजे जे लहान तुमचे जे रील्समुळे आणि तुम्ही जे सोशल मीडियावर धाडस दाखवलं बोलण्याचं, त्यातून काही समस्या सुटल्या बी आहे याबद्दल? नाही, मग मी तेच म्हणतोय ना, तुम्ही जर विद्यार्थ्यांना दाबण्याचा प्रयत्न करत असेल, कारण की विद्यार्थी हा भविष्य चालवणार आहे, कारण की विद्यार्थ्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे. जर तुम्ही त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला तर मग शिकणारे पोरं काय करा? तुम्ही वेळोवेळी त्यांना अभ्यास आहे त्याच्यामुळे तुम्ही बोलत असतील ना ते. आता बेकायदेशीर तर आम्ही कोणतंच हे घेतला नाही किंवा बेकायदेशीर आम्ही बोललो पण नाही, अपशब्द वापरला नाही. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचं जर तुमच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या, आता आपल्या ग्रामपंचायतला सुशिक्षित सरपंच, जी गावगाडा चालवण्याची पद्धत होती, मग त्यांनी का नाही चालवली हे सांगा ना मला. सरपंच लोकांच्या सुखादुखात उभा राहायला पाहिजे आणि हा सरपंच पद हा शेवटपर्यंत माझी काला होता. याचं कारण असं आहे की हा गावाचा एक नेतृत्व करणारा व्यक्ती तुमचा आहे. लढा सरपंचाच्या विरुद्ध आहे, ग्रामसेवकाविरुद्ध आहे. यांनी राजीनामा द्यावा किंवा यांनी माझ्या समस्या तात्काळ सोडाव्या, म्हणजे नेमकी मागणी काय आहे? हे बघा, मी काय म्हणतो, मी राजीनामापर्यंत, आता मी पहिला मुद्दा आहे माझा, त्यांनी जो भ्रष्टाचार केलेले आहे त्यांनी उघडून आणायचा आणि याच्यावर प्रशासन जी कारवाई करेल ते मला मंजूर आहे. तोपर्यंत तुम्ही माघार घेणार नाही. मला चालत राहील. मग तो माझ्या शेवटपर्यंत होती
अंत झाला तरी चालेल, मी मागं घेतो. धन्यवाद. हे होते सचिन सर, त्यांनी हा उपोषण आजपासून सुरू केलेला आहे आणि त्यांची अशी ठाम भूमिका आहे की जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ते उपोषण मागे घेणार नाही. शेख मुनाफ.